तर मंडळी, आज खूप दिवसांनी अहोंची इच्छा पूर्ण करूया म्हणाले, कारण खूप दिवस ठरवत होते पण जमतच नव्हतं. आणि आता म्हटलं तर सगळ्या भाज्या अवेलेबल आहेत, तर मी इथं बनवायला घेतले पॉपकॉर्न मोमोज. आता मोमोज खायचे म्हणजे त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती त्याची चटणी. त्याच्यासाठी आधी आपण इथं चटणी करूयात. त्याच्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 4 टोमॅटो, त्याची बॅकसाईड काढायची आणि अशा पद्धतीने मध्ये चीर लावून पाण्यामध्ये टाकायचं उकळायला. आणि चटणी खूप इम्पॉर्टंट असते मोमोजमध्ये, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा, खूप टेस्टी लागते. तर त्याच्यानंतर मी इथं 5-6 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता, पण मोमोजची चटणी थोडीशी तिखटच असते आणि तशीच ती छान लागते. त्याच्यामुळे मी इथं 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर लसूण पूर्ण 1 गड्डा घेतलेला आहे मी. तो फक्त वरचं थोडंसं सोलायचं आहे, पूर्णपणे आपल्याला सोलायचं नाही आहे, कारण जे ठेलेवाले असतात ते अशाच पद्धतीने ह्याच्यामध्ये लसूण घालतात. तर मी पूर्ण 1 गड्डा जो लसूणचा आहे तो घेणार आहे. फक्त वरची हलकी साल काढून घेतलेली आहे, तेही या पाण्यामध्ये उकळायला घालायचं. त्यानंतर 1 अद्रकचा छोटासा तुकडा तोही याच्यामध्ये घालायचा. तर हे शिजेपर्यंत आपण जे स्टफिंग असतं ते बनवून घेऊयात. त्याच्यासाठी मी इथं एक अर्धा कोबी घेणार आहे. फुलकोबी किसून घ्यायचा, किंवा तुम्ही बारीक एकदम कट करूनही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता, एकदम बारीक मी किसून घेतलेला आहे. तर अर्धा फुलकोबी घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथं 2 गाजर घेतलेले आहेत. ॲक्च्युली हे छोटे गाजर आहेत, त्यामुळे मी 2 घेतलेले आहेत. आणि भाज्याचं प्रमाण तुम्ही असं कमी जास्त करू शकता, फक्त पत्ताकोबी जरा जास्त असायला हवी. अशा पद्धतीने मी किसून घेतलं आहे. त्यानंतर मी इथं घेतलेले आहेत 2 कांदे, तेही मी छान बारीक एकदम चिरून घेणार आहे. तर भाज्या एकदम बारीक चिरायला हव्यात, तेव्हाच त्याची टेस्ट छान येते. तर तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्याच्यामध्ये टाकून तुम्ही हे सर्व भाज्या चिरू शकता. हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे. यामध्ये आता 2 चमचे मी मीठ घालते. तर मीठ थोडंसं जास्त काढायचं, कारण काय होतं, हे मिक्स करून आपण याच्यामधील पाणी काढून घेणार आहोत. तर हे मिक्स करून आपण 10 मिनिटं ठेवायचं साईडला, जेणेकरून पाणी पूर्ण त्यातलं रिलीज होईल. तर इथं बघू शकता छान टोमॅटो शिजलेले आहेत. टोमॅटोच्या वरची स्किन वेगळी व्हायला लागली की समजायचं टोमॅटो चांगले शिजलेले आहेत, मऊसूद झालेले आहेत. बंद करून ते थंड होण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत इकडं मी घेतलेला आहे 1 कप मैदा घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये मीठ वगैरे काहीही न घालता थोडं पाणी घालत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ हलकंसं घट्टसरच मळायचं आहे, त्याच्यामुळे पाणी थोडं करून घालायचं. एकदम टाईट आपल्याला पीठ मळायचं आहे. तर बघू शकता इथं पीठ मळून झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवूया 10 मिनिटं. तोपर्यंत मी बाकीची तयारी केलेली आहे. इथं त्याच्यासाठी मी 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, तो मी किसून घेतला आहे. त्याच्यानंतर मी इथं 7-8 लसूण पाकळ्या घेतल्या, त्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर शिमला मिरची अर्धी घेतलेली आहे, तीही आपण बारीक चिरून घ्यायची आहे. इथे घेतलेल्या आहेत 3 हिरव्या मिरच्या, त्याही एकदम बारीक चिरून घ्यायचं. तर सर्व गोष्टी एकदम बारीक फाईन चिरून घेतल्या तरच आपल्या मोमोजची टेस्ट छान येते. टोमॅटोही थोडे थंड झालेत. टोमॅटोच्या वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. तुम्ही न काढता तसं वापरलं तरी चालू शकतं. तर ह्याचे सर्वाची मी साल काढून घेतलेली आहे. हलकंसं गरम असतानाच मी हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे. तर पाणी सर्व आता घालायचं नाही, त्याच्यातील टोमॅटो, लसूण आणि मिरची जे काय असेल ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आणि हे मिक्सरला आपण मोठं बारीक करून घ्यायचं. पल्स मोडवरती बारीक करायचं, म्हणजे ह्याची दरदरी पेस्ट तयार होते. आणि चवीनुसार इथं मीठ आणि सोबतच 1 चमचा मी साखर घातलेला आहे. साखर घातल्यामुळे ह्याची चव छान बॅलन्स होते आणि टेस्ट एकदम छान लागते. तर अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर बघू शकता इकडे छान अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. याच्यात मी आता 1 चमचा विनेगर घातलेला आहे. तर तुम्ही हे महिनाभरही स्टोअर करू शकता. आणि काही जण याला तडका पण देतात, पण मी तसं करणार नाही आहे. त्यानंतर इथं जे आपण कोबी, गाजर
कांदा ठेवला होता साईडला, त्याच्यातून बघू शकता किती सारं पाणी निघतंय. तर अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने याच्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं, किंवा तुम्ही एखादं कापड घेऊन त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून मग पाणी काढू शकता. त्याच्यानेही हे लवकर पाणी निघतं. तर बघू शकता किती सारं पाणी आहे. आणि नंतर हे जे पाणी राहिलेलं आहे ते तुम्ही चपातीचं पीठ वगैरे मळण्यासाठी वापरू शकता, किंवा त्याचं सूप वगैरे बनवू शकता. बघा हे एकदम कोरडं मिश्रण झालेलं आहे. आता मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले, त्याच्यामध्ये लसूण, आलं घालायचं आणि हे मोठ्याच गॅसवरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची घालायची, ती परतली की इथं कांद्याची जी पात होती त्याचा जो पांढरा पार्ट होता तो मी आधी बारीक करून घेतलेला आहे. नसेल तर नाही वापरला तरी चालेल, पण त्याने चव जरा छान येते. त्यानंतर पत्ताकोबी, गाजर, कांद्याचं मिश्रण टाकायचं आणि ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवरतीच करायचं, कारण आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही आहेत. फक्त त्याच्यातील जे काही हलकं पाणी असेल ते काढून घ्यायचं आहे, म्हणून ही प्रोसेस आपण करतोय. त्याच्यानंतर ते 1-2 मिनटं परतवून झालं की शिमला मिर्च टाकायची, आणि एकदम शेवटला शिमला मिर्च टाकायची, कारण तिचा क्रंच राहिला पाहिजे. आणि एक अर्धाच मिनटं हे आपल्याला हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. मीठ तर आधी आपण भाज्यांमध्ये घातलंच होतं, वरून एकदम थोडंसं कमी मीठ वाटत होतं म्हणून मी थोडं मीठ टाकलंय. त्याच्यानंतर कांद्याच्या पातीचं हिरवा पात असते ती अर्धा वाटी टाकलेली आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 मिरे एकदम बारीक करून घेतलेले आहेत मी, आणि त्याची पावडर टाकलेली आहे. फक्त याच्यामध्ये एवढेच मसाले जातात तरीही खूप छान टेस्ट येते. आणि ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवर करायची. आणि आता गॅस बंद करायचा. गॅस बंद करून ह्याला मिक्स करत राहायचं, जेणेकरून हे मिश्रण थंड होईल लवकर, कारण भाज्या आपल्याला जास्त शिजू द्यायच्या नाही आहेत. त्यानंतर इथं पीठही आपण एकदा छान मऊसूत मर्दून घ्यायचं आहे. मोठा गोळा घेतलेला आहे, तो शक्य तितका मोठा आपल्याला आणि पातळ असा लाटून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी ह्याची मस्त अशी मोठी पोळी बनवून घेतलेली आहे. तर पातळसर पोळी बनवायची. त्याच्यानंतर मी इथं पॉपकॉर्न मोमोज बनवत आहे, त्याच्यामुळे एक छोटासा ग्लास घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ह्याचे सर्कल करून घेत आहे, जेणेकरून एकदम कमी वेळेमध्ये खूप सारे मोमोज बनवून तयार होतील. एक छोटे अशा पोळ्या लाटायच्या म्हटलं की खूप टाईम लागतो, त्याच्यामुळे अशा पद्धतीने मोठे पोळी करून छोटे छोटे गोळे करायचे. त्यानंतर मी इथं शेप द्यायचं शिकवते तुम्हाला. तर मी इथं 2 शेप दाखवते तुम्हाला, त्याच्यातील तुम्हाला कोणता इझी वाटेल तो तुम्ही करू शकता. तर हा आहे पहिला शेप, ज्याच्या दोन्ही साईडने आपण फोल्ड करत जायचं आहे आणि मध्ये ह्याला एकत्र करायचं. अशा पद्धतीने हा पान आकारासारखा शेप होतो. पण हा करायला थोडंसं मला वाटलं की अवघड नाही आहे, पण टाईम लागतो करायला. त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने हे दुसरा शेप आहे अशा पद्धतीने सगळे मोमोज बनवून घेतलेले आहेत. तर हे खूप इझी आहे बघा. अशा पद्धतीने एकाच साईडला आपल्याला हे दुमडत जायचं आहे. तर हे आपल्याला ना अर्ध दुमडायचं आहे, पूर्ण दुमडायचं नाही. तर पूर्ण दुमडून तुम्ही मोदकसारखाही शेप देऊ शकता, पण अशा पद्धतीने हे अर्ध दुमडायचं आणि उरलेला अर्धा पार्ट जो असतो तो अशा पद्धतीने बंद करायचा, म्हणजे हा आपल्या मोमोचा शेप तयार झाला. तर हे पॉपकॉर्न मोमोज आहे, त्यामुळे एकदम छोटे छोटे मोमोज आहेत. तुम्ही एका घासातही पूर्ण मोमो खाऊ शकता. अशा पद्धतीचे आहेत. आता नवीन ट्रेंड आलेला आहे, तर म्हणलं चला आपण पण बनवून बघूयात, म्हणून मी केलेलं आहे. आणि हे खायला इझी पडतं, त्याच्यामुळे छान लागतं. तर बघा अजून एक मी करून दाखवते. अशा पद्धतीने मी सर्व मोमोज बनवून घेतलेले आहेत आणि हे करायलाही फार इझी आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता, किंवा तुम्हाला कोणता जो शेप इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर तुम्हाला कोणता मोमोचा शेप आवडला तेही सांगा. आणि इथं मी मोठी पारी घेतलेली आहे, त्याचं तुम्हाला मोमो बनवून दाखवते, कारण मला वाटतं छोट्यामध्ये तुम्हाला शेप व्यवस्थित दिसत नव्हता. तर अशा पद्धतीने हे आपल्याला काय करायचं आहे, अर्ध जी पारी असते ती अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आणि अर्धी पारी असते ती मग नंतर एकामेकावर अशी आपल्याला ही फक्त प्रेस करून घ्यायची, म्हणजे जोडून घ्यायची, बंद करून घ्यायची. तर बघू शकता किती छान शेप आलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व मोमोज बनवून घेणार आहे. त्यातले आता मी अर्धे मोमोज बनवून घेतलेले आहेत, कारण हे लवकर ड्राय पडायला लागतात. त्यामुळं काय करायचं, एकतर झाकून ठेवायचं आणि वाफवायला ही जी जाळी आहे ती माझ्याकडे छोटी होती, म्हणून म्हटलं चला अर्धे
मग इथं मी वाफायला ठेवलेले आहेत आधी. मग हे वाफायला ठेवले की मी दुसरे अर्धे जे आहेत ते बनवून घेणार आहे. तर थोडंसं याला वरतून तेलही लावायचं म्हणजे छान ग्रीस येते आणि छान दिसतात मोमोज. त्याच्यानंतर मी हे 10 मिनटं वाफायला ठेवले होते. हाय फ्लेमवरती हे वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पॉपकॉर्न मोमोजवरती अशा पद्धतीने कोथिंबीर छान घातलेली असते आणि ते छान दिसतात म्हणून मी इथं वरून कोथिंबीर छान स्प्रिंकल केली आहे. नाही घातलं तरी चालू शकतं. आणि सोबत इथं मोमोजची चटणी बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि मोमोजही आपले मस्त क्यूट क्यूट दिसत आहेत. तर या पॉपकॉर्न मोमोज खायला. आणि माझ्या मुलीला अजिबात भाज्या आवडत नाहीत पण तिने हे मोमोज आवडीने खाल्लेले आहेत. अजिबात त्यातल्या भाज्या काढल्या नाहीत, तर ती सगळ्यातल्या भाज्या काढत असते. इथे बघू शकता आतून ही भाज्या मस्त शिजलेल्या आहेत आणि छान वाटत आहे. इथं मी थोडे मोमोज फ्रायही केले होते. तेलामध्ये फक्त फ्राय करून घ्यायचं आहे. बाकीचे सर्व मोमोज इथं मी वाफवून घेतले पण इतकेही पुरले नाहीत, इतके छान झाले होते. तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मोमोज बनवून खा आणि कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या.